भगवती चरण घोष नावाचा एक माणूस रेल्वेमध्ये काम करायचा. अनेक वर्ष त्याने इमानीद्वारे नोकरी केली आणि मग पेन्शन घेऊन ते रिटायर झाले. ते रिटायर झाल्यानंतर काही वर्षांनी इंग्लंडमधनं एक अकाउंटंट गृहस्थ इथे बंगालमध्ये आले. बंगाल नागपूरमधल्या रेल्वेच्या खात्यांची तपासणी करण्यासाठी. खाती तपासताना त्यांना भगवती चरण घोषबद्दल अशी एक गोष्ट कळली जी बघून ते थक्क झाले. तर गमतीची गोष्ट अशी होती की भगवती यांना त्यांच्या कामाच्या दरम्यान अनेक बोनस मिळालेले होते, मात्र ते तसेच पडून होते. भगवती यांनी इतक्या वर्षात एकाही बोनससाठी ॲप्लिकेशनच केलं नव्हतं. तर या ब्रिटिश अकाउंटंटने त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की या एका माणसाने 3 कर्मचाऱ्यांना एवढं काम केलेलं आहे आणि इतक्या सगळ्या वर्षांचा बोनस मिळून जवळपास 1,25,000 रुपये, त्या काळातली खूप मोठी रक्कम ही जमा झालेली आहे आणि ही कंपनीकडनं भगवती चरण यांना देणं आहे. तर कंपनीकडून 1,25,000 रकमेचा चेक हा भगवती चरण यांना देण्यात आला. मात्र भगवती चरण यांना ही गोष्ट एवढी नगण्य वाटली की ते या गोष्टीबद्दल स्वतःच्या परिवाराला आणि घरच्या माणसांना सांगायचं सुद्धा विसरून गेले. अजून काही महिन्यांनी भगवती चरण यांच्या मोठ्या मुलाने बँकेमध्ये अचानक आलेले एवढे पैसे बघून स्वतःच्या वडिलांना विचारलं की हे काय आहे, कुठून आली आहे ही रक्कम. तेव्हा कुठे जाऊन भगवती चरण यांनी स्वतःच्या मुलाला एक गमतीशीर उत्तर दिलं आणि ते काय होतं माहिती आहे?